नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घनफळ म्हणजे काय, घनफळ काढण्याचे सूत्र, वेगवेगळ्या आकृत्यांचे घनफळ व घनफळ काढण्याची उदाहरणे बघणार आहोत. तर घनफळ म्हणजे काय? तर घन आकाराचे आकारमान मोजणे म्हणजे घनफळ होय. समजा एखाद्या बादलीमध्ये किती पाणी बसते ते अंकाच्या स्वरूपात मोजणे, किंवा समजा एक बादली पाण्याने पूर्णपणे अगदी काठोकाठ भरली आहे व त्यानंतर आपण पाण्यामध्ये एक वीट ठेवल्यावर जेवढे पाणी त्या बादलीमधून बाहेर येईल तेवढे त्या विटेचे आकारमान असेल. म्हणजेच काय, घनफळ म्हणजे त्रिमितीय आकृतीने व्यापलेले आकारमान. एखाद्या वस्तूने हवेमध्ये किती जागा व्यापली आहे म्हणजे त्यालाच आपण घनफळ म्हणतो. तर घनफळ मोजण्यासाठी कोणकोणती एकके वापरतात? तर घनफळ मोजण्यासाठी आपण घन सेंटीमीटर, घन मीटर, घन मिलीमीटर, घन इंच, घन फूट इत्यादी एकके वापरतो. आता आपण वस्तूंचे घनफळ काढण्याचे सूत्र पाहूया. तर घनाचे घनफळ. तर घन म्हणजे काय? ज्या वस्तूची लांबी, रुंदी व उंची समान असते, म्हणजेच 6ही बाजू समान असतात, त्याला आपण घन म्हणतो. तर घनाच्या घनफळाचे सूत्र आहे बाजूचा घन. समजा एखाद्या घनाची बाजू 2 सेंटीमीटर आहे, तर त्या घनाचे घनफळ किती असेल? बाजूचा घन म्हणजे 2चा घन, म्हणजेच 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे 8 घन सेंटीमीटर. म्हणजे त्या घनाचा घनफळ असेल 8 घन सेंटीमीटर. आता आपण बघू इष्टिकाचितीचे घनफळ. तर इष्टिकाचिती म्हणजे समोरासमोरील बाजू समान असतात व लांबी, रुंदी, उंची वेगवेगळ्या मापाच्या असतात, त्यास आपण इष्टिकाचिती म्हणतो. इष्टिकाचिती म्हणजेच उदाहरणार्थ मोबाईल किंवा वही किंवा चौकोनी डबा इत्यादी. इष्टिकाचितीच्या घनफळाचे सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. समजा एखाद्या इष्टिकाचितीची लांबी 20 सेंटीमीटर व रुंदी 15 सेंटीमीटर व उंची 10 सेंटीमीटर असेल, तर त्या इष्टिकाचितीचे घनफळ किती येईल? तर इष्टिकाचितीच्या घनफळाच्या सूत्रानुसार लांबी 20 सेंटीमीटर गुणिले रुंदी 15 सेंटीमीटर गुणिले उंची 10 सेंटीमीटर यांचा गुणाकार केल्यास 20 गुणिले 15 बरोबर 300 गुणिले 10 बरोबर 3000 घन सेंटीमीटर. आता बघू वृत्तचितीचे घनफळ. वृत्तचिती म्हणजे एखादा गोलाकार डबा किंवा गोलाकार पाण्याची टाकी. तर वृत्तचितीच्या घनफळाचे सूत्र आहे पाय r वर्ग h. समजा एखाद्या वृत्तचितीची उंची 30 सेंटीमीटर आहे व त्या वृत्तचितीचा व्यास 20 सेंटीमीटर आहे, तर त्या वृत्तचितीचे घनफळ किती असेल? तर वृत्तचितीच्या घनफळाच्या सूत्रानुसार पाय बरोबर 3.14, r व्यास 20 सेंटीमीटर आहे, म्हणजेच त्रिज्या ही 10 सेंटीमीटर असणार. म्हणून 3.14 गुणिले 10चा वर्ग गुणिले 30. 3.14 गुणिले 10चा वर्ग 100 गुणिले 30, म्हणजे 3.14 गुणिले 100 बरोबर 314 गुणिले 30, 9420 घन सेंटीमीटर. तरी त्या वृत्तचितीचं घनफळ असणार आहे 9420 घन सेंटीमीटर. आता आपण बघूया शंकूचे घनफळ कसे काढायचे. तर शंकू म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, असा कोन, एखादा आईस्क्रीमचा कोन वगैरे, त्याला
त्या आकृतीचे वस्तू. तर शंकूच्या घनफळाचे सूत्र आहे 1/3 पाय r वर्ग h. समजा एखाद्या शंकूची उंची 20 सेंटीमीटर आहे व त्या शंकूच्या तळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर आहे, तर त्याचे घनफळ किती असेल? तर शंकूच्या घनफळाच्या सूत्रानुसार 1/3 पाय r वर्ग h म्हणजेच 1/3 गुणुले पाय म्हणजेच 3.14 गुणुले r वर्ग म्हणजे 5चा वर्ग, h म्हणजे उंची 20 सेंटीमीटर. यांचे गणित केल्यास उत्तर येईल 523.5 घन सेंटीमीटर. आता आपण बघूया गोलाचे घनफळ कसे काढायचे. तर गोल म्हणजे एखादा बॉल किंवा एखादी अशी पूर्णपणे गोल वस्तू, त्याला गोल म्हणायचं. तर गोलाच्या घनफळाचे सूत्र आहे 4/3 पाय r घन. समजा एखाद्या गोलाचा व्यास 10 सेंटीमीटर असल्यास त्या गोलाचे घनफळ किती असेल? तर गोलाच्या घनफळाच्या सूत्रानुसार 4/3 पाय म्हणजे 3.14 गुणुले r म्हणजे त्रिज्याचा घन, म्हणजेच 4/3 गुणुले 3.14 गुणुले 5चा घन. तर यांचे गणित केल्यास उत्तर येईल 523.33 घन सेंटीमीटर. आणि अशा प्रकारे गोलाचे घनफळ काढतात. आता आपण काही उदाहरणे बघूया. एका इष्टिका चिते आकाराच्या गोदामाची लांबी 12 मीटर, रुंदी 8 मीटर आणि उंची 8 मीटर आहे. या गोदामात 80 सेंटीमीटर बाजू असलेली घनाकृती किती खोकी मावतील? तर आता हा आपण एक प्रश्न सोडवून बघू, म्हणजे आपल्याला गोदामात किती खोकी बसतील ते समजेल. तर या प्रश्नात आपल्याला संपूर्ण गोदामाचे घनफळ काढावे लागेल व खोक्यांचे सुद्धा घनफळ काढावे लागेल आणि त्यावरून आपण खोक्याची संख्या काढता येईल. सर्वात आधी आपण दिलेली सर्व मापे एकाच एककात करून घेऊया. म्हणजे जी मापे मीटरमध्ये दिली आहेत ती सेंटीमीटरमध्ये करू, म्हणजे आपल्याला गणित सोडवायला सोपं जाईल व उत्तर पण बरोबर येईल. मग मापे कशी बदलायची हे जर माहीत नसेल तर आय बटनवरती क्लिक करा व हा व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे तुम्हाला मीटर व सेंटीमीटर असे कन्वर्जन करता येईल. तर गोदामाची लांबी सेंटीमीटरमध्ये करू. तर आता लांबी 12 मीटर म्हणजेच 12 गुणुले 100 म्हणजे 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर असते, म्हणून 12 मीटर गुणुले 100 बरोबर 1200 सेंटीमीटर. तसेच रुंदी 8 मीटर म्हणजे 800 सेंटीमीटर व उंची 8 मीटर म्हणजेच 800 सेंटीमीटर. आता गोदामाचे घनफळ काढूया. आता गोदाम हे इष्टिका चिते आकाराचं आहे. तर इष्टिका चितेच्या घनफळाचं सूत्र आहे लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची. तर लांबी 1200 सेंटीमीटर गुणुले रुंदी 800 सेंटीमीटर गुणुले उंची 800 सेंटीमीटर. तर यांचा गुणाकार केल्यास उत्तर येईल 76 करोड 80 लाख, म्हणजेच 768 वरती 6 शून्य येतील, म्हणजे 76 करोड 80 लाख घन सेंटीमीटर. आता खोक्याचं घनफळ काढूया. तर खोक्याची बाजू आहे किती 80 सेंटीमीटर, म्हणजे खोक्याच्या घनफळाचं सूत्र आहे बाजूचा घन म्हणजे 80चा घन म्हणजे 80 गुणुले 80 गुणुले 80, म्हणजे खोक्याचं घनफळ येईल 5,12,000 घन सेंटीमीटर. आता ह्यावरून आपण खोक्याची संख्या काढूया. मग आता गोदामाचे घनफळ भागिले
खोक्याचे घनफळ करावे लागेल संख्या काढायला खोक्यांची. तर 76,80,00,000 छेद 5,12,000. मग ह्यांचं गणित केल्यावर ना उत्तर येईल 1,500. म्हणजे त्या इष्टिका चिठी आकाराच्या गोदामात 1,500 खोकी मावतील. अशा प्रकारे आपण घनफळावरून एखाद्या जागेत किती सामान बसू शकते ते काढू शकतो. तसेच एखाद्या टाकीमध्ये किती पाणी मावू शकते ते सुद्धा काढू शकतो. तसेच एखादी मोठी वस्तू वितळून त्यापासून वेगवेगळ्या आकाराच्या लहान वस्तू किती बनवता येतील ते सुद्धा काढू शकतो. त्या उदाहरणाची माहिती आपण वेगळ्या व्हिडिओमधून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.